त्यांनी लावलेली ही जी परंपरा आहे ती मात्र अव्याहतपणे सुरू राहील. आज 33 वर्ष होत आहे त्या परंपरेला. महाड शहराची ओळख. आणि मी ज्यावेळेस लिस्ट बघितली की या मैदानामध्ये कोण कोण आले, कोण कोण खेळलेलं आहे, खरं तर ही एक मोठी उपलब्धी आहे. एवढे मोठे मातब्बर खेळाडू या मैदानामध्ये येतात, आपला खेळ दाखवतात. खरं तर चांदे मैदान त्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. राकेश प्रभू, पहिला चेंडू, फसलेला फटका, मात्र फ्री हिट बॉल. तरी राकेश प्रभू घेईल कॅच. सुंदर झेल होता राकेशचा, पण फ्री हिट आहे. तो स्पर्धेचा नियम आहे. आपण बघतो कुठलीही स्पर्धा ज्यावेळेस होत असते ना, त्या स्पर्धेच्या अगोदर त्याचे नियम बनतात आणि मग क्रिकेटचे नियम असतात. क्रिकेटचे 1 ते 42 नियम असतात. काही क्रिकेटच्या कंडिशन्स असतात, अपेंडिक्सेस आहेत. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा काही नियम स्पर्धेचे बनवले जातात. कुठलीही स्पर्धा तुम्ही घ्या, कशा पद्धतीने होणार आहे ती. चॅम्पियन्स ट्रॉफी सुरुवातीला आली त्यावेळेस नॉकआउट होती, त्यानंतर ती लीग मध्ये कन्वर्ट झाली. हे होतं बऱ्याच वेळा. यानंतर निश्चित चांगला फटका, इथे एक सिंगल प्राप्त होणार आहे आणि धावफलकावरती सुरुवात होते. 2 धावा. षटक पहिल्या मैदानामध्ये सुरू आहे. वर्ल्ड कप मध्ये सुद्धा आपण पहा, एकदा दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाचा सामना टाय झाला होता. सेमीफायनलचा सामना टाय झाला होता आणि अगोदरच नियम बनवले होते ते, जर सामना टाय झाला तर त्याच्या अगोदरच्या मॅच मध्ये ज्या संघाने जिंकला असेल त्या संघाला पुढे चाल मिळेल. आणि या नियमाचा आधार घेत ऑस्ट्रेलिया फायनल मध्ये पोहोचले. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड 2019च्या वर्ल्ड कपची फायनल आपण पाहिली. अगोदरच नियम, त्याच्या अगोदर तो 10-12 वर्ष नियम तयार झाला होता की सामना टाय झाला तर सुपर ओव्हर टाय झाला तर ज्या संघाचे जास्त बाउंड्रीज असतील त्या संघाला विजेता. मिळाला इंग्लंडला वर्ल्ड कप. हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक तिथे, ड्रॉप होईल, कॅच. जीवदान राकेश प्रभूच्या गोलंदाजीवरती. फलंदाज चैतन्यला जीवदान इथे मिळते. आयकॉन आहे चैतन्य पाटील. आणि स्ट्राईक एंड वरती तो पुन्हा एकदा असणार आहे. सुरुवातीच्या सत्रामध्ये जीवदान मिळणं एखाद्या फलंदाजाला, आपण म्हणतो ना पायावरती कुऱ्हाड मारून घेणं काय असतं, तर ते असं अशा परिस्थितीमध्ये होतं. हवेमध्ये जरूर आहे, मात्र थर्ड मॅन तिथे पोहोचतोय. 1 धाव येणार आहे इथे आणि धावफलक पुढे पोहोचेल तो 3 वरती. षटक क्रमांक पहिलं सुरू असताना सलामीची जोडी मैदानामध्ये. शांत सुरुवात आहे. संयमी म्हणता येईल का, तर मी नाही म्हणणार संयमी, कारण पहिला चेंडू होता तो खराब फटका खेळला होता. त्यानंतर देखील चैतन्याचा एक खराब फटका क्षेत्ररक्षकाकडून सुटलेला आहे. त्यामुळे सावध सुरुवात असं म्हणता येणार नाही, पण थोडीशी धीम्या गतीने ही सुरुवात झालेली आहे. पण आपण पाहिलेले उलटफेर काय असतं, उलटा पालत काय असते ती क्रिकेटमध्ये. या अगोदरच्या मॅच मध्ये प्रचंड हिंदोळ्यांवरती हेलकावे खात असलेला सामना अखेर चॅम्पियन स्पोर्ट्स जिंकला. इथे अपील जोरदार आहे आणि पंचांचं बोट आकाशाकडे जाईल. इथे बाद होईल. फलंदाज राकेश प्रभूला अखेर यश मिळालेलं आहे. पहिल्या षटकाची सांगता होईल. पहिलं षटक संपलेलं आहे. 1 गडी बाद 3 अशी सुरुवात इथे आपल्याला बघायला मिळते. अलीझा झारा 11 चांडवे. 1 गडी बाद 3. सुरुवात थोडीशी शांत आहे, धीमी सुरुवात आहे. मात्र 5 बाद 11 2 षटकामध्ये अशी सुरुवात आपण पाहिलेली आहे आणि तिथून पुढे 75 धावा उभ्या राहिलेल्या पाहिलेल्या आहेत. तर हा चमत्कार आहे आणि क्रिकेटमध्ये असे चमत्कार नेहमी होतात, रोज होतात किंवा प्रत्येक मॅचला होतात. गोलंदाजीमध्ये परिवर्तन. इथे दुसरं षटक टाकण्यासाठी प्रीतम बारी.
गोलंदाज ऑलराऊंडर आहे प्रीतम बारी. अनेक खेळाडू फलंदाज ऑलराऊंडर असतात, अनेक खेळाडू गोलंदाज ऑलराऊंडर असतात, कोणी विकेट किपर ऑलराऊंडर असतं. तर प्रीतम बारी वेगळी कलाकुसर असते, वेगळं व्हेरिएशन आहे भरपूर त्याच्याकडे. यस, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, पाठीमागे जात अक्रॉस द बॅट चेंडू स्क्वेअर लेगला फिरवलाय. एक धाव चैतन्य पाटीलला इथे मिळणार आहे. धाव फलकावरती 4. नाज नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मैदानामध्ये आता स्ट्राईक एंडला पहिल्या चेंडूच्या प्रतीक्षेत. प्रीतम बारीला तो सामोरं जाणार आहे. नाज नॉन स्ट्राईक एंडला चैतन्य पाटील. राऊंड विकेट, उजव्याच्या बाहेर चेंडू आहे आणि अँगल बनवला चेंडूला, हे महत्वाचं आहे. ज्यावेळेस उजव्या हाताचा गोलंदाज राऊंड विकेट टाकतो, वाईड साठी रेफरल कॉल येतोय. आय थिंक बॅटर्स कॉल. मग तर निश्चित नाहीये, कुठलाही कॉल नाहीये इथे. मॅच पुढे सुरू राहील. धावफलकावरती 4 धावा. प्रीतम बारी ओ हो परफेक्ट ब्लॉक आहे, प्लम आहे इथे. मात्र कुठे आहे बॉल? इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. आम्ही सातत्याने चर्चा करतोय रेड झोनची चर्चा करतोय. गोलंदाजांनी फलंदाज पंचांच्या पुढे यायचं नाहीये आणि तेच सातत्याने घडते आणि त्यामुळेच पंच तिसऱ्या पंचांकडे येत आहेत. तर तिसऱ्या पंचांचा निर्णय आता इथे महत्वाचा ठरणार आहे. राऊंड विकेट ज्यावेळेस गोलंदाज येत असतो उजव्या हाताने त्यावेळेस पिच महत्वाचा असतो. मात्र इथे थेट लागलेला आहे चेंडू, कुठे टप्पा पडलेला नाहीये. फलंदाज कुठे उभा आहे ते बघायचं आहे. आणि फलंदाज बाद. आपण नेहमी मगाशी मी चर्चा करत होतो की LBW टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देणं सोपं आहे खूप. फक्त पंचांनी एक लक्षात ठेवायचं असतं की ज्यावेळेस गुड लेंथ वरती बॉल पडतो त्यावेळेस त्याला आरामात 28 इंचाच्या वरून जातो टेनिस बॉल. गुड लेंथ एखादा बॉल स्किट होतो, अन्यथा चेंडू थोडासा वरून जातो. त्यामुळे गुड लेंथ बॉल किंवा शॉर्ट ऑफ लेंथ या बॉलवरती पंचांनी बाउन्सचा फायदा फलंदाजाला द्यायला हवा. पण जे प्लम असतात एकदम यॉर्कर मध्ये बुंद्यात टाकलेले बॉल असतात, ओव्हर पिच असतात, पुढे टाकलेले बॉल, अशा बॉलवरती खूप सोपं असतं LBW देणं. तर फलकावरती जायचं आपल्याला. धाव फलकावरती मात्र 4 धावा, 2 बाद 4 या स्थितीमध्ये इथे टीम अलिजा सारा 11 चांडवे. एक गोष्ट अजून असते की अनेक वेळा या गोष्टी आपण पाहिल्यात LBWचं. मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये अशी एक गोष्ट घडलेली आहे की एक फलंदाज खेळत होता आणि त्याच्या विरुद्ध LBWचं अपील झालं आणि प्रत्यक्षात त्याचे वडील अंपायर होते आणि त्यांनी त्याला वर बोट करून आउट दिलेले आहे LBW. आणि ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये घडलेली घटना आहे की वडिलांनी मुलाला LBW दिलेला आहे. यस, इथे चांगला फटका आहे. स्क्वेअर लेगला गॅप होता तिकडे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक लॉंग लेग पर्यंत पोहोचतोय. 2 धावा प्राप्त होतील. धावफलक 2 ने पुढे पोहोचणार आहे. प्रीतम बारीचं षटक चांगलं जाते पुढे, एक यश त्याला मिळालंय आणि धावफलकावरती मात्र 6 धावा. एक धाव महत्वाची असणार आहे. ज्यावेळेस धावा येत नाहीत अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला एकेरी दुहेरी धावांवरती भर द्यायचं. मोठे फटके थांबलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये सिंगल्स डबल्स ह्या सुद्धा खूप महत्वाच्या असतात. या उजव्या बाहेर इथे चांगला चेंडू आहे. म्हणजे बघा
एखादा माणूस खूप तहानलेला आहे, प्रचंड तहानेने व्याकुळ झालेला आहे आणि त्याला साध्या पाण्याचा ग्लास तुम्ही दिला ना, त्याला तो अमृतासारखा वाटतो. हा वाटतं अरे हा बस. तो बघणार नाही की हे पाणी फिल्टरचं आहे की मिनरल वॉटर आहे की ते थंड आहे की अजून काय. तसं इथे ज्यावेळेस धावा येत नाही ना, त्यावेळेस एकेरी धावा, दुहेरी धावा या सुद्धा खूप महत्वाच्या आहेत, खूप मोठ्या आहेत. त्याचं महत्व खूप मोठं आहे. मात्र सगळ्याच बाजूने कोंडी होते दोन्ही षटकामध्ये. प्रीतम बारीचं षटक, राकेश प्रभूचं षटक, दोन्ही षटकामध्ये धावा रोखल्यात. मात्र 6 धावा, 2 गडी बाद 6. प्रीतम बारीनं 3 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. राकेश प्रभूनं पहिल्या षटकामध्ये 3 धावा दिल्या, 1 गडी बाद केला. दोन्ही षटक प्रतिम राहिली. तिथे फक्त 6 धावा, 2 गडी बाद. अलिजा झारा 11 चांडवे. तिसऱ्या षटकाची सुरुवात आता होणार आहे. एंड बदलला जाईल. गोलंदाजी कोण करणार आहे हे बघायचंय. राकेश प्रभूच्या हातामध्ये चेंडू दिला जाईल की पुन्हा नवीन खेळाडू आणला जाईल हे बघूया. पण राकेश प्रभू गोलंदाजी करणार आहे. 2 षटकांचा खेळ संपला. मॅन्डेटरी पॉवर प्ले संपलेला आहे. पॉवर प्ले संपल्यानंतर फक्त 2 क्षेत्ररक्षक तुम्ही 38 सर्कलच्या आतमध्ये ठेवू शकता. हा स्पर्धेचा नियम आहे. जे नियमांवरती आपण चर्चा करत होतो ना, की स्पर्धेचे नियम काय आहेत हे तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे आणि तसं खेळलं पाहिजे. यसो हो, इथे चांगला फटका आहे. रिव्हर्स अटेम्प्ट खूप लांब होता क्षेत्ररक्षक. तो येईपर्यंत 1 धाव चैतन्याला जरूर मिळेल. एका धावेबरोबर धावफलक 7 धावा आहेत. महत्व काय असतं, स्पर्धेच्या नियमांचं महत्व काय असतं? ज्यावेळेस ऑस्ट्रेलिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मॅच टाय झाली आणि त्यानंतर कॅप्टन स्टीव्ह वॉला प्रश्न विचारला होता पत्रकारांनी की लान्स क्लुजनर खेळत होता. पहिल्या 9 रनची गरज होती. 2 बॉलवरती 2 बाउंड्रीज आल्या होत्या. शेवटची विकेट शिल्लक होती. मात्र क्लुजनर खेळतोय, 4 बॉल शिल्लक आहे, 1च रन करायची, तर जिंकणार आहे दक्षिण आफ्रिका. मग तू फिल्डिंग जवळ का घेतली? यस, शॉर्ट ऑफ लेन, थोडासा बाउन्स होता, हुक करण्याचा प्रयत्न फसला आणि बघा धावफलकावरती धावा मात्र 7 आहेत. राकेश प्रभूचे षटक देखील निश्चित किफायतशीर आहे, इकॉनॉमिकली बेस्ट आहे. धावा मात्र काही येत नाही, फक्त 1 धाव आतापर्यंत. आणि त्यावेळेस स्टीव्ह वॉर्नर जे उत्तर दिलं होतं तो म्हणाला की मी जाणून होतो, तो नियम मला माहित होता. यस, यावेळेस फुलटॉस चेंडू जमिनीच्या समांतर मिड विकेटला थ्रो. 1च धाव येणार आहे आणि स्कोर पुढे 8 धावा, 2 गडी बाद 8. तिसरं षटक सुरू आहे. स्टीव्ह म्हणाला की मला नियम माहित होता की जर आम्ही जिंकलो ही मॅच तर फायनल मध्ये जायला आम्हाला संधी आहे. म्हणजे मॅच जिंकलो म्हणजे टाय सोडवली मॅच तरी फायनल मध्ये जायला आम्हाला संधी आहे, कारण मागच्या मॅच मध्ये आम्ही दक्षिण आफ्रिकेला हरवलेलं आहे आणि म्हणून मी तो प्रयत्न केला की मला सोडायची नव्हती कुठल्याही क्षणी मॅच ती. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, चैतन्याला बिलकुल जागेवरती बांधून ठेवलेला आहे. प्रेशर. राकेश प्रभू हा गोलंदाज, उंची त्याची किती मोठी आहे, रनअप थोडासा कमी आहे, पण ज्या वेगानं विचार करा त्याची उंची 6 फूट असेल आणि त्याचा हात अजून 2.5 फूट वर जात असेल, जवळपास 8 फुटावरून खाली येणारा चेंडू आयसाईटच्या वर आहे तुमच्या आणि तिथून येणारा चेंडू पकडणं नजरेमध्ये निश्चित कठीण आहे उंचापुढे गोलंदाजांच्या समोर. त्यामुळेच फलंदाजी करणं हे खूप अवघड असतं फलंदाजांना. धावफलकावरती धावा 8. यास इथे सुंदर फटका. क्षेत्ररक्षक होता जरूर, मात्र ड्रॉप होईल कॅच आणि मिळतील 6 धावा. तो जीवदान मिळतंय चैतन्याला. मला ते चैतन्याचा दुसरा कॅच सुटलेला आहे इथे. आज परमेश्वराकडून वरदान त्याला मिळालेलं आहे. किस्मत की देवी मुस्कुरा रही है चैतन्य पाटिल के ऊपर. स्कोर कार्ड वर 14 धावा. यस, इथे आपटलेला होता चेंडू थोडासा, पुन्हा झोपून बसून फटका उंच खेळण्याचा प्रयत्न होता फसलेला.
याचबरोबर षटकाची सांगता. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 14 धावा. 14 लॉस ऑफ 2 विकेट्स. आजपर्यंत मागच्या 33 वर्षांमध्ये कोण कोण खेळाडू आले त्याचं रेकॉर्ड आयोजकांकडे आहे. मला वाटतंय आपण अनेक लोकांनी, हे खरं तर पिंपळ पान आहे, मात्र हे सोनेरी पिंपळ पान आहे आणि या सोनेरी पिंपळ पानावरती अनेक खेळाडूंनी सुंदर नक्षी काढलेली आहे, सोनेरी नक्षी काढलेली आहे. अनेक खेळाडू आहेत असे. आणि आज हे सोनेरी पान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. फ्रँको फ्रुट्स मुंबई, चंद्रकांत शिंदे, महेश मकवाना, सुनील इंदुलकर, त्रिशूल उल्हासनगरचा श्याम, अमृत 11चा नितीन जगताप, जावेद, राहुल 11चा कल्याण घोरपडे, भानुदास, अमित कोलटकर, करुणा कोटियन. करुणा कोटियन या स्पर्धेमध्ये खेळलेले आहेत आणि करुणा कोटियन यांचा मुलगा तनुष कोटियन आज भारतीय अ संघामध्ये खेळतोय, मुंबई रणजी संघामध्ये खेळतोय. या सीझन मध्ये त्याने 10व्या क्रमांकावरती येऊन शतक ठोकले. मागच्या सीझन मध्ये पण ठोकलं होतं आणि मोस्ट ऑफ विकेट त्याच्याच असतात. तनुष कोटियन लवकरच तो भारतीय संघामध्ये देखील येईल. या मैदानावरती खेळलेले खेळाडू त्यांची मुलं आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झळकतायत. डोंगरीचा साजिद लाला, स्मॅश 11चा सिंग बंधू, जॉन्टी 11 पनवेलचा नयन, रवी कोटियन, इंदापूर फलटणचा दत्ता पानवलकर, महेंद्र पालव हे स्टार आहेत. इथे मला वाटतंय धावफलकावरती जायचं आपल्याला. 15 धावा. यस, तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवलेला आहे. म्हणजे ज्यावेळेस खेळाडू कॉमेंट्री बॉक्स कडे ती खून करतात ना, आम्हाला असं वाटतं की ते स्कोर विचारतायत. ऍक्च्युली गेल्या वर्षी ISPL मध्ये सुद्धा आम्हाला बघायला मिळालं बऱ्याच वेळा. आपले टेनिस बॉल क्रिकेटरचा सवय असते की ते काय करतात की रेफरल मागायचं आहे ना, पंचांकडे खून करतात. जी पंचांची खून आहे तिसऱ्या पंचांसाठी फेअर डिलिव्हरी पंचांनी तिसऱ्या पंचांकडे करायची जी खूण आहे ती खेळाडूच करतात. रेफरल साठी आपला उजवा हात आपण आडवा ठेवायचा आहे आणि त्याला व्हर्टिकल डिरेक्शन मध्ये डावा हात लावायचा आहे. तर किंवा डावा उजवा कोणताही वापरा तुम्ही, बंधन नाहीये. मात्र एक हात जमिनीला समांतर, एक हात जमिनीला व्हर्टिकल. म्हणजे वाह सुंदर फटका, खूप वेळानं आलेला हा एक तगडा प्रहार, षटकार. आला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा एक षटकार, 2 षटकार झालेले आहेत मागच्या 3 चेंडू मध्ये. यस, चेंज होतोय, बदल होतोय आणि बदल गरजेचा असतो. इथे विजयासाठी अधिकच्या धावा तुमच्या हातामध्ये असणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी फलंदाजांनी वेगवान फलंदाजी करणं अपेक्षित आहे. अनिकेतचं हे षटक आहे. या अगोदर अनिकेत 2 षटके टाकली होती मागच्या सामन्यामध्ये. हा अनिकेत गोलंदाजी मार्कवरती 4थ्या षटकामध्ये अनिकेत येतोय. पहिला चेंडू चांगला ठरला होता अनिकेतचा. दुसऱ्या चेंडूवरती मोठा फटका आलेला आहे. तो फलंदाज रोहितच्या बॅट मधून षटकार इथे आपल्याला बघायला मिळतोय. परत एकदा उजव्या हाताने ओव्हर द विकेट. यस, गॅप मोठा आहे आणि तिकडे राहुल होता, राहुलच्या बाजूने चेंडू जाईल. 4 धावा इथे. चांडवे 24 वरती पोहोचतायत. 4थ्या षटकामध्ये अनिकेत परत एकदा गोलंदाजी मार्कवर. यस, अक्रॉस द बॅट, हवेमध्ये चेंडू आहे आणि काय कॅच आहे, अप्रतिम.
खेळला म्हटल्यानंतर संदेश पार्टे खेळला असेल, अविनाश रामगुडे देखील खेळला असेल, असे अनेक दिग्गज या संघातून इथे आलेले आहेत. मृत्युंजय पुणे संघाकडून ऋषी जोरे आणि भैया असं नाव आहे म्हटल्यानंतर राहुल भैया साठे असतील. तिरुपती सावर्डे, सचिन पोकळे, सचिन कदम, शेखर निकम जे विद्यमान आमदार आहेत चिपळूणचे ते सुद्धा इथे खेळलेले आहेत. आकांक्षा, अभिलाषा, समिधा स्पोर्ट्स उरण, सतीश मंदार लवेकर, प्रेसी 11चा नरेश, दादर 11 मुंबईचा बादशाह, मॅचलेस मुंबईचे उमेश मांजरेकर, बंटी कांबळी. ओहो, उंच आहे मात्र खराब आहे फटका, जेल होईल तिथे. यस, फलंदाज बाद आहे, फलंदाज बाद आहे. तर यस, रेफरल कॉल. तिसऱ्या पंचांकडे कॉल येतोय, त्यांनी चेक करायचे तिथे काय घडलेलं आहे. मंदार गरुडे, भरत वाघेला, मुदस्सीर आणि त्याचबरोबर महाड, मानगाव, नडगाव, बिरवाडी, तुडील, तेलंगा, चांडवे, गौसिया, मोहल्ला, गोरेगाव, म्हसळा, श्रीवर्धन, मुरुड, वहूर अनेक मातब्बर संघ दरवर्षी प्रमाणे फेअर डिलिव्हरी फलंदाजाला जावं लागेल, परतावं लागेल. षटक क्रमांक 4 सुरू असताना लागोपाठचे 2 विकेट इथे 24 वरती पडतायत आणि जिथे 4 गडी बाद 24 अशा स्थितीमध्ये परत एकदा पुन्हा नाजूक अवस्थेमध्ये चांडवे संघ अर्थात अलिजा चारा 11 पहाटेच्या 17 मध्ये. पण तरी देखील मी बघतोय पहाटेचे 3-3:30 वाजलेले आहेत. माझ्या केसांवरून हात फिरवला तर संपूर्ण हात ओला होतोय, सर्वांगाला दरदरून घाम फुटलेला आहे. निश्चित पुण्याचं हवामान आणि कोकणातलं हवामान यामध्ये खूप फरक आहे. त्यामुळं यस, इथे फटका खेळायचा प्रयत्न होता मात्र चैतन्याने इथे नकार दिलेला आहे आणि कळवलंय की थोडं थांबू, सब्रकाल फल मिठा होत आहे. शेवटचं षटक आहे अजून, मी सलामीला फलंदाज आलेलो आहे, माझी नजर बसलेली आहे. पुढच्या षटकामध्ये 2-3 लफ्फे मी देऊ शकतो, तर धाव काही घ्यायची नाही, तू आपला तुझ्या जागेवरती जा. षटक संपलेलं आहे. पण 24 धावा धावफलकावरती 4 षटकांचा खेळ संपला. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 24 आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये आता सुरू होणार आहे. अजून यामध्ये खूप नावं नाही आहेत, म्हणजे जे खेळाडू माजी झालेत ना त्यांचीच नावं मला इथे दिसत आहेत. आजी खेळाडूंमध्ये कोणाचंही नाव या यादीत नाही आहे. त्यामध्ये कृष्णा सातपुते नाव असेल, ओमकार देसाईचं नाव असेल, एक सचिन कदम हे नाव दिसतंय मला तिरुपती सावर्डे संघाकडून, ते पण आता सध्या माजीच आहेत. अशी जरूर खूप मोठमोठी नावं आहेत जी यावर्षी पुन्हा एकदा या सगळ्या खेळाडूंना आपण बघणार आहोत. चांदे मैदान, प्रेक्षकांची गर्दी आणि दर्दी प्रेक्षकांची मोठी मांदियाळी असलेलं मैदान, त्यामुळे सगळ्या खेळाडूंना असं वाटतं की इथे यावं, खेळावं. क्राऊड मध्ये खेळण्याचा आनंद एक वेगळा असतो, खूप आनंद असतो आणि त्यामुळे या मैदानावरती खेळण्यासाठी प्रत्येक जण आसुसलेला असतो, उत्सुक असतो. यस यस, इथे फटका जरूर आहे मात्र धाव घेण्याचा कुठलाही प्रयत्न दिसत नाहीये. रेफरल कॉल येतोय ओव्हरस्टेपिंग साठी. यस, ओव्हरस्टेपिंग साठी रेफरल कॉल आहे आणि रेफरल फ्रॉम बॅटर साइड. या ठिकाणी तिसरे पंच निर्णय करू शकत नाहीत, त्यामुळे अंपायर्स कॉल हा फायनल असेल. ओव्हरस्टेपिंगची जी लाईन आहे पुढची पॉपिंग क्रीज ती व्यवस्थित दिसत नाही स्क्रीनवर.
नाही दिसत नाही. अंपायर्सने सांगितलंय की अंपायर्स कॉल इज मस्ट बी, आणि तो कॉल येतोय फेअर डिलिव्हरी. यस, चांगला चेंडू आहे. वाह, चांगला फटका आहे इथे, आणि एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर जाईल. यस यस, 4 रन. चैतन्य. ते 5 मॅचेस मध्ये हा निचांकी स्कोर असेल, सगळ्यात लोएस्ट टोटल आतापर्यंत दिसते. मात्र अजून मोठी फलंदाजी केली तर अजून स्कोर चांगला मोठा होऊ शकतो. थ्रो 2 धावा, 2 धावांबरोबर धावफलक पुढे पोहोचतोय. 30 धावा, 30 रन ऑन बोर्ड. 5 षटकांची मॅच, 30 धावा फलकावरती येत आहेत. चैतन्य पाटील मैदानामध्ये आहे. एक चौकार, एक षटकार त्याच्या बॅट मधून आलेला आहे. 14 धावसंख्येवरती नाबाद चैतन्य, आणि हायेस्ट स्कोरर तोच आहे या मॅच मध्ये. सर्वाधिक धावा बनवणारा खेळाडू पहिल्या षटकापासून मैदानामध्ये उपस्थित आहे. मुक्काम ठोकलाय त्याने. फुल टॉस बॉल, आणि बिरकावून दिला मिड विकेट बाहेर. 4-6 धावा. चैतन्य. चैतन्य पाटील सुरुवातीला शांत होता, संयमीपणे तो खेळ खेळत होता. मात्र डेथ ओव्हर मध्ये प्रचंड आक्रमक. एक चौकार, त्यानंतरचा षटकार चैतन्यकडून धावफलकावरती. 36 धावा. परत एकदा स्क्वेअर लेगला चेंडू, आणि इथे अडवलं जाईल. क्षेत्ररक्षक वेगाने पोहोचतोय तिथे. धावबाद करण्याची संधी असेल इथे. फलंदाज बाद होतोय, अर्थात नॉन स्ट्रायकर एंड बाद होणार आहे. चैतन्य मैदानामध्ये स्ट्राइक एंडलाच असणार आहे. धावफलकावरती 37 धावा. चैतन्यसाठी बलिदान दिलं इथे सोहेलनं. चैतन्यसाठी सोहेलनं दिलेलं बलिदान, शोएबनं दिलेलं बलिदान. आणि बलिदान हे कधी महत्वाचं असतं. संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, तुका म्हणे रणी जीव देता लाभ दुनी. रणांगणामध्ये बलिदान दिलं ना की तुमच्या सैन्याला डबल फायदा होतो. या स्कॉलवर टप्प्याचा चेंडू, आणि लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक खांडून काढला होता. इथे धावबाची संधी असेल. राकेशच्या हातामध्ये चेंडू आहे. चैतन्याचं वाचणं तिथे कठीण आहे. आणि याच बरोबर षटक संपलेला आहे. 5 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती 38. 39 धावांची आवश्यकता विजयासाठी. टीम विराट फायटर्स करंजखोल संघाला 39 धावा. 30 चेंडू, 39 धावा. एक लोएस्ट टोटल आहे, लो स्कोअर मॅच आहे. मात्र सामना कमी षटकात, कमी ओव्हर धावांचा जरी असेल तरी रंगणाऱ्या तीळ मात्र शंका नाही. कारण अलीजा झारा 11 चांडवे हा संघ काही बर्फाचा गोळा नाही आहे. तो सुद्धा कणखर पाषाण आहे. लढतील ते, आणि 38 धावांचं रक्षण करतील की विराट फायटर करंजखोल या धावांचा फडशा पाडतील, या धावांचा पाला पाचोळा बनवतील. उत्तर शोधू आपण. मात्र ऐकूया पुन्हा एकदा हर्षल मुंडे सरांचा आवाज.
हॅलो चेक. थँक्यू सो मच. नरेशजी डुंबे सरांचा आवाज आपण ऐकत होतात. एक महत्त्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. फ्रेंड्स ग्रुप महाड आयोजित स्वर्गीय माणिकराव जगताप स्मृती चषक 2025 आणि तिथे मात्र आपण जर पाहिलं तर या महत्त्वाच्या सामन्यामध्ये दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना खेळपट्टीवरती एका बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळेल अलिजा झारा 11 चांडवे त्यांच्या विपक्षामध्ये खेळत असताना विराट फायटर करंजखोल या दोन महत्त्वाच्या टीममधली मॅच, जिथे आपण पाहिलं तर पहिल्या डावाचा खेळ मात्र तिथे संपुष्टात येताना पाहायला मिळाला. पहिल्या डावामध्ये धावा बनला तर तब्बल 38 आणि 39 धावांची टोटल या मॅचमध्ये पाहायला मिळणार आहे. 30 चेंडू आणि 39 धावा म्हटल्यानंतर या स्पर्धेतील सर्वाधिक मात्र आपण जर पाहिलं तर मापक अशी धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. लो स्कोरिंग मॅच आहे. जसं जसं सकाळचं सत्र आता हळूहळू आपल्या समोर येतोय तसं तसं मात्र आपण जर पाहिलं तर धावा यदा कदाचित कमी पाहायला मिळतील की काय, पण दुसऱ्या फेरीमध्ये अशा पद्धतीचा खेळ अपेक्षित नाही आहे. आपण जर एकंदरीत विचार केला ना तर खूप साऱ्या धावा अपेक्षित आहेत, किंवा एक चांगली टोटल अपेक्षित होती, पण ते घडलं नाही आहे. लो स्कोरिंग मॅचेस या शेवटपर्यंत रंगल्या जातात. यदा कदाचित ही मॅच शेवटपर्यंत रंगली जाईल. दुसरा बॉल त्या मैदानावरती बॉल द्यायचे आहेत मैदानाच्या आतमध्ये. बॉल मात्र तिकडे पाठवले जातील निश्चितपणे. दुसऱ्या डावामध्ये 30 बॉल 39 धावांचा पाठलाग करण्यासाठी कबड्डीवरती आपण जर पाहिलं तर राकेश प्रभू दाखल होताना पाहायला मिळतील. त्यांच्या साथीला खेळण्यासाठी आपण जर पाहिलं तर राहुल कांबळे अशी महत्त्वाची जोडी या खेळपट्टीवरती दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते. जिगर बुटाळा, आपण कुठे असाल तर व्यासपीठापाशी लगेच संपर्क साधा. जिगर बुटाला लगेच आपण त्वरित व्यासपीठापाशी संपर्क साधायचा विनंती करेन. जिगर बुटाला चला जाऊया मॅचच्या दिशेने, जिकडे मॅचला सुरुवात केली जाणार आहे. एक महत्त्वपूर्ण मॅचचा दुसरा डाव मैदानाच्या आतमध्ये खेळला जाईल, जिथे स्ट्राईकला राकेश प्रभू आपल्याला पाहायला मिळतील. नॉन सेकंडला आपण पाहिलं तर राहुल कांबळे आणि त्याच वेळेला गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय ॲज अ आयकॉनच्या भूमिकेमध्ये रोहित खेळपट्टीवरती दाखल झालेले पाहायला मिळतील. बॉलिंगसाठी सज्ज होतील या महत्त्वपूर्ण मॅच मधील दुसऱ्या डावामध्ये. 30 बॉल आवश्यकता 39 धावेची. पहिला बॉल असेल इनिंगचा फ्री हिट. इनिंगचा पहिला फ्री हिट बॉल. पहिलाच बॉल लोबो फुलटॉस, सडवा बॅट नसतो खेळायचा होता. फुलटॉस बॉलवरती हवं तसा फटका खेळता आला नाहीये, बॅट फिरवली गेली होती. राकेश प्रभू तिकडे मात्र आपण पाहतोय बॉलिंग करत असताना उजव्या हातानं, बॅटिंग करताना लेफ्टी आपण पाहतोय. डावखुर हातानं बॅटिंग करताना पाहायला मिळतील. नॅचरल पॉवर आहे दोन्ही हातामध्ये, खूप सारी ताकद आणि त्या ताकदीचा योग्य वापर सातत्यपूर्ण मैदानावरती राकेश प्रभू यांनी सातत्यानं केलाय. समोरचा बॉल समोर स्ट्रोक खेळलाय. दर्जेदार फटका आपण पाहतोय. लॉंग ऑफ क्लिअर करणारा बॉल सीमा पार, चौकार. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 4 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 2 चेंडू तिकडे मात्र झालेत. पहिल्या बॉलवरती एकही धावल नाही, दुसऱ्याच बॉलवरती चौकार आलाय. यावेळेला नो लुक स्ट्रोक खेळायचा होता,
बॉल जाईल फनलेगच्या दिशेनं सरळ सीमारेषेच्या पलीकडे. दुसरा चौकार. तर महत्वाच्या धावा येताना पाहायला मिळतात. 2 चेंडूवरती मात्र आपण जर पाहिले तर 2 लगातारचे चौकार खेचण्यामध्ये सफल ठरताना पाहायला मिळतील. बॅटिंग करत असताना महत्वपूर्ण फलंदाज राकेश प्रभू. पुढचा बॉल याही वेळेला पुन्हा आपण पाहिलं तर स्ट्रोक खेळला गेला, पण आता तिकडे अगदी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. बॉलला मात्र थोडं गोविना आपण पाहिलं तर थांबवलं जाते. बघता बघता धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होईल. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरसावत असताना तब्बल आपण पाहतो आतापर्यंत 9 या आकड्यावरती धावगती पोहोचताना पाहायला मिळते. 4 बॉलचा खेळ संपला. 9 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपण पाहतोय. षटकातील हा 5वा बॉल. अप्रतिम दर्जाचा चेंडू पाहायला मिळतोय. बॉल सरळ मात्र आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या दिशेला फिल्डर तिकडे होते. थोडे का होईना फंबल होताना पाहायला मिळाले आणि बघता बघता 1 धाव मिळाल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण जर पाहिली तर तब्बल 10 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील. दहा धावा धावफलकावरती लागल्यात. पुढचा बॉल कमी गतीने टाकलाय. बॉल ऑन साईडला खेळला जातो. लॉंगॉनच्या दिशेला मात्र प्रसन्न होताना पाहायला मिळेल. पाहता पाहता अजून 1 धाव मात्र तिकडे स्कोर कार्ड वरती. दोन्ही बॅटरला माहिती आहे सिंगल डबलने ही मॅच जिंकली जाणार आहे आणि निश्चितपणे आपण जर पाहिलं तर सिंगल डबलने या सामन्याचं चित्र पलटणार आहे. या सगळ्याच गोष्टीची जाणीव असताना राकेश प्रभू आणि त्यांच्या साथीला राहुल कांबळे एक चांगल्या दर्जाचा खेळ करताना आपल्याला बघायला मिळतील आणि निश्चितपणे टीमची धावसंख्या पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 11 या आकड्यावरती पोहोचली जाते. येणारे 24 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 24 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. मॅचचा दप पूर्णतः शांतता मॅचमध्ये पसरलेली पाहायला मिळेल, कारण की हव्याशा धावा ज्या बॅटिंग करत असताना पहिल्या डावामध्ये बनल्या नाही आहेत टीम अलिजा जारा 11 चांडवे या टीमसाठी. आणि त्याच कारणानं का होईना थोडे का होईना आपण जर पाहिलं तर ते अडचणीमध्ये सापडलेत. पण एकाच चांगली ओव्हर या मॅचमध्ये तुम्हाला पुन्हा घेऊन येऊ शकते. हा मानस हा धाडस बाळगावा लागेल. खेळत असताना खेळपट्टीवरती प्रयत्नांची पराकाष्ठा तुम्हाला करावी लागेल आणि त्यासाठीचे शर्तीचे प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इकडे मात्र चालू झालेत. बॉलिंग मार्कवरती नवीन गोलंदाज आपण पाहतोय माझवरती विश्वास दाखवला गेलाय. चांडवे गावाचा अगदी आपण जर पाहिलं तर यंग टॅलेंटेड सुपरस्टार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं तो माज आता बॉलिंग मार्कवरती दाखल झालाय. कमबॅक करावा लागेल माझला. षटकातील बॉल क्रमांक हा पहिला स्वीट साऊंड देणारा दर्जेदार स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये 6 धावा. पारण फेडणारा फटका मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला ब्लॉक खोल पद्धतीचा बॉल. उत्तरच नव्हतं. मात्र आपण जर पाहिलं तर या चेंडूचं कशा पद्धतीचा बॉल आला त्याला सन्मान दिला जातोय आणि त्याच वेळेला फॉलो थ्रू मध्ये फील्ड बॉल हिट करण्याचा प्रयत्न केला, अपयशी ठरले. पाहता पाहता तिथे अजून 1 धाव मात्र. 6 धावा आल्यानंतर एक चांगल्या रीतीचा बॉल. टीमची धावसंख्या 17 आकड्यावरती आपण पाहतोय. माझला धावा थांबवायच्यात. विकेट इम्पॉर्टंट आहे आता बॉलिंग करत असताना टीमला. इथे मात्र लोवर फुल टॉस समोरच्या दिशेला खेळलाय. लॉंगॉनला बॉल मात्र प्रसन्न होताना पाहायला मिळते. पहा ना बॅटमधून येणारा मोठा आवाज सांगून जातोय समोरचा बॉल किती वेगाचा आहे, किंवा त्याही पलीकडचा फटका किती जोराचा आहे. या सगळ्या गोष्टी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. स्ट्राईकला आता पुन्हा एकदा राहुल कांबळे. मोठा खेळ अपेक्षित आहे या महाड तालुक्यातील. आपण जर पाहिलं तर करंजखोल गावचा कृष्णा सातपुते म्हणून ज्याच्याकडे आदरानं पाहिलं गेलं तोच खेळाडू राहुल आपण पाहतोय. स्ट्राईक एंडला राहुल कांबळे. समोरचा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न झालाय. बॉल मात्र तिकडे लॉंगॉनच्या दिशेला प्रसन्न होताना पाहायला मिळेल. एकच धाव निश्चितपणे मिळेल. त्या एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना
तब्बल 19 धावा या मात्र स्कोर कार्ड वरती आतापर्यंत पोहोचलेल्या बघायला मिळतील. 19 धावा धावफलकावरती. षटकातील आपण पाहिलं तर अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, लेग स्टिकला मिस केलाय. पंचांचा कॉल झाला, व्हाईट बॉलचा एक अतिरिक्त सिंगल मात्र स्कोर कार्ड वरती येताना आपल्याला बघायला मिळेल. या अतिरिक्त धावेनं संघाची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 20 धावा. स्कोर कार्ड वरती लागला. पुढचा बॉल या वेळेला काय घडलंय, बॉल तर चांगलाच होता, कीपर मात्र मिस झाले. 22च्या स्वरूपामध्ये नशिबाच्या या 4 धावा. चोवीस धावा स्कोर कार्ड वरती लागल्या जातात. धावा बनवल्या गेल्या. आता 19 बॉल आणि 15ची गरज. मोठा स्ट्रोक खेळायचा होता, बॅटर फिरवण्यात आली आहे. बॅट बॉलचा संपर्क इकडे कोणताही राहिला नाही आणि पाहता पाहता अजून एका डॉट बॉलची सांगत होताना प्रेमेल षटक क्रमांक मात्र आपण जर पाहिलं तर संपुष्टात येते. ते महत्वाचं हे दुसरं. 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावा 12च्या सरासरीने 24 बनला. आता 18 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. 18 चेंडू आणि 15 धावांची गरज या मॅच मध्ये अजूनही आपल्याला पाहायला मिळेल. या महत्वाच्या क्षणी मात्र आपण जर पाहिलं तर कशा पद्धतीचा खेळ होईल. एका ओव्हर अशी येईल का, 1 किंवा 2 धावेची किंमत एका ओव्हर मेडन असेल का, तर आणि तरच मात्र आता इथून पुढे आपण पाहिलं तर अलिजा झारा 11 चांडवे संघ कमबॅक करेल. अठरा चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असताना गोलंदाज आपण जर पाहिलं तर महत्वाचे गोलंदाज आपल्याला बॉलिंग मार्कवरती दाखल झालेले पाहायला मिळतात. इकडे मात्र राहुल कांबळे मोठा फटका खेळताना पाहायला मिळतील. फटका तर फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली, कोणतीही चूक नाहीये, विकेट मिळतीये. पहिली विकेट राहुल कांबळे मैदानाच्या बाहेर. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो दाखल होताना पाहायला मिळेल. प्रीतम बारीक या पट्टीवरती दाखल झालेत. मागील मॅचमध्ये शेवटच्या ओव्हरमध्ये आले होते, आता मात्र लवकरच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. कारण की यदा कदाचित लवकर मॅच फिनिश करायच्या इराद्याने आलेत की काय, पण हरकत नाहीये. बॉलिंग करत असताना याही धावा थांबवल्या जाऊ शकतात. 17 बॉल 15 धावांची आवश्यकता आहे. या 2 फलंदाजांमधील एक फलंदाज जर पुढच्या या षटकामध्ये बाद झाला, जास्तीचा एखादा मोठा फटका आला नाही, तर पुन्हा बॉलिंग करणारी टीम सुद्धा कमबॅक करेल. दबाव निर्माण होईल बॅटिंग करणाऱ्या टीमवरती सुद्धा, आणि तो दबाव निर्माण करण्यासाठी जास्तीचे डॉट बॉल आणि जास्तीच्या विकेट तुम्हाला संपादन कराव्या लागणार आहेत. हा माइंडसेट करावा लागेल. ही प्लॅनिंग तुम्हाला करावी लागणार आहे आणि या व्यूहरचनेमध्ये समोरच्या टीमला फसवायचं आहे. त्यासाठी शर्तीचे प्रयत्न करावे लागतील. शांतता पसरली आहे या मैदानाच्या चहूबाजूने. इकडे आपण जर पाहिलं तर सगळेच प्रेक्षक वर्ग आतुरतेने अजून पाहत आहेत. ओहो, यावेळीचा बॉल अति वेगाचा पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडा बॉल बाहेर निघाला, फसवलं गेलं, कळलं नाहीये बॅटर प्रीतम बाहेरला सुद्धा बॉल कशा पद्धतीचा होता. समोर आल्यानंतर थोडा खाली बसला, तदनंतर मात्र किपरचा वेध. डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये होत्या. इथून पुढे येणारे 16 बॉल आणि 15 धावांची आवश्यकता. हो, अप्रतिम वेग होता. सेन्सिबल क्रिकेट दाखवलं. बचावकारक फटका खेळण्यासाठी भाग पाडले गेले आणि तिथे मात्र आपण जर पाहिले तर पाहता पाहता अजून एका धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढे सरसावत असताना 25
या आकड्यावरती पोचली गेली आहे. 15 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. 15 चेंडू 14 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईकला राकेश प्रभू, सर्वाधिक डावखोर हाताचा घातकी बॅटर म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो सातत्यपूर्ण, आणि ते मात्र मैदानावरती राकेश प्रभू स्ट्राईकला पाहायला मिळतील. याही वेळेला कमी गतीचा बॉल स्लो झाला. टप्पा पडल्यानंतर बॉलनं अगदी आपण जर पाहिलं तर उसळी तर घेतली, पण अगदी कमी गतीनं बॉलकीपर तवेत घेताना पाहायला मिळतं. पहा ना, मात्र घर बसल्या या स्पर्धेचा आनंद आज सगळ्याच प्रेक्षकांनी घेतला. जवळजवळ आपण जर पाहिलं तर 44,426 प्रेक्षकांनी या मॅचचा आनंद वंडर स्पोर्ट्स इंडिया या वाहिनीवरती घेतलेला आपल्याला पाहायला मिळते. बॉल टू रन इक्वेशन 14 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. 14 चेंडू आणि 14 धावांची गरज. यावेळेला बॉल शरीरावरती तिकडे मात्र आदळताना पाहायला मिळालं. काय घडलंय बघता बघता आपण जर पाहिलं तर तिथे एक धाव येताना पाहायला मिळेल. एकेरी धावेच्या साह्यानं टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 26. आता इथून पुढे 13 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. बॉल टू रन इक्वेशन. मॅच ऑन आहे, मॅच संपली नाही अजून. एकात मोठा फटका या मॅचची हवा घालवू शकतो, पण तो मोठा फटका आलाच नाही तर या मॅचमध्ये बॉलिंग करणारा संघ शिरकाव करू शकतो. ओह, परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक होल पद्धतीचा बॉल समोरच्या बॅटरला सन्मान देण्यासाठी भाग पाडलाय. आणि त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर अप्रतिम दर्जाचा एक धाव देणारा बॉल आपण पाहिलाय. 12 चेंडू आणि आता इथून पुढे 12 धावांची आवश्यकता आपण पाहणार आहोत. 12 चेंडू 12 धावांची गरज. येणारे 2 षटकं खूप सारी महत्वाची राहतील. अप्रतिम गोलंदाजी केली रोहितचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. त्यानं मात्र चांगला दर्जाचं षटक हाताळलंय. आता इथून पुढे 12 चेंडू आणि 12 धावांची गरज. बॉल टू रन इक्वेशन. सिंगल डबलनं मॅचला जिंकलं जाऊ शकतं याची जाणीव आवर्जून बॉलिंग करणाऱ्या किंवा बॅटिंग करणाऱ्या टीमला सुद्धा आहे. पण त्याच वेळेला जर विकेट आल्या तर आता इथूनही पुन्हा अलिजा झारा 11 चांडवे संघ कमबॅक करू शकतो. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. बारा चेंडू 12 धावांची गरज असताना महत्वाचे गोलंदाज मात्र बॉलिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. रियान यांच्यावरती मात्र इकडे विश्वास दाखवला गेला. रिहानला मात्र आमंत्रित करण्यात आले. रियान कशा पद्धतीची गोलंदाजी करतील, यदा कदाचित 4 किंवा 5 किंवा 2 6हून कमी धावांचं षटक हे पाहायला मिळेल का? कारण की धावा थांबवायच्यात टीम चांडवे संघाला आणि त्या धावा बनवायच्यात विराट फायटर करंज खोल टीमला. 12 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. चला स्पीडअप घ्या. पुढचा बॉल, पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती इरादे स्पष्ट केलेत. मिड विकेट पलीकडे 6 धावा. मिळतात. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय पुढे सरसावत असताना संघाचं धावफलक हे मात्र आपण जर पाहिलं तर तब्बल 33 या आकड्यावरती. यावेळीचा बॉल स्टफर होऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. इकडे मात्र प्रयत्न केले, बॅट बॉलचा संपर्क मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळत नाहीये. तिथे मात्र पाहता पाहता अजून एका डॉट बॉलची संख्या. 10 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 10 चेंडू आणि तब्बल 6 धावांची गरज. यस, मॅच इकडे फिनिश. सामना जिंकला टीम आपण जर पाहिलं तर विराट दिवसातील पहिल्या फेरीतील पहिला सामना खेळला आणि एक संघ असा